नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. हॅलो 24 तास मध्ये आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो. मग करिअर असो किंवा गुंतवणूक अथवा आरोग्य अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आज जागतिक एड्स दिन आहे आणि ह्याच निमित्ताने आज आपण HIV, एड्स, TB आणि श्वसन विकार या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले छाती रोग तज्ञ विशेष तज्ञ डॉक्टर अनिल मडके. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर अनिल मडके यांचं आमच्या मध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर अनिल मडके हे निष्णात श्वसन विकार तज्ञ आहेत. विविध प्रकारच्या आणि कोणत्याही श्वसनविकारावरील आधुनिक उपचारांसाठी सांगली इथे त्यांचं डॉक्टर अनिल मडके श्वास लाईफ सेंटर नावाचं सुसज्ज असं हॉस्पिटल आहे आणि गेले 25 वर्ष डॉक्टर अनिल मडके ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर मडके हे श्वसनविकार तज्ञ तर आहेतच, पण त्याशिवाय त्यांनी इतर अनेक क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे. आरोग्य प्रबोधन करणारे जनस्वास्थ्य नावाचं मासिक ते गेली 21 वर्ष यशस्वीपणे चालवत आहेत. 5 पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलंय. दमा, कारणे आणि उपचार, क्षयरोगावर मात, संकल्प आरोग्याचा, मनोनी आणि जगण्यात अर्थ आहे अशी डॉक्टरांच्या पुस्तकांची नावं आहेत. त्यांना आजपर्यंत जीवनरक्षक, धन्वंतरी, महेश भूषण, वैद्यक भूषण, महात्मा गांधी सेवा पुरस्कार, प्रेरणा पुरस्कार, हजारे समाज सेवा पुरस्कार, लोकमत, दक्षिण महाराष्ट्र आयकॉन यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले. जागतिक एड्स दिन आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण चर्चा करणार आहोत. खरं तर 15 वर्षांपूर्वी आपल्या भारतामध्ये ह्या एड्स वादळ निर्माण झालं होतं. खरं तर 1986 ला पहिला रुग्ण आला. म्हणजे 30 वर्षे आता झाली भारतामध्ये एड्स येऊन. बरोबर. पण सुरुवातीची काही वर्षे याला ठोस उपचार नव्हता. बरोबर. त्यामुळे मृत्यूची संख्या पण खूप होती, घबराट पण खूप होती. पण गेल्या 1-8-10 वर्षांमध्ये ही संख्या कमी होत चालली. तेव्हा 30 वर्षे आपल्याला त्रास देणारा विकार आता थोडासा आटोक्यात येतोय. मला तेच म्हणायचे, कारण की आटोक्यात आलेत, पेशंट्स कमी झालेले आहेत. हे खरं तर आपलं खरं तर खूप चांगलं यश म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे आपण जनजागृती वेगवेगळ्या माध्यमातून करत असतो. अगदी. मी तुम्हाला एक आकडा सांगतो. आजपर्यंत जगभरात जनप्रबोधन झाल्यामुळे, एड्सवर प्रबोधन झाल्यामुळे 78 लाख मृत्यू थांबलेले आहेत जगभरातले. आणि भारतात ही संख्या खूप कमी आलेली आहे. पण अजूनही वर्षाला जवळपास 68,000 लोक मृत्युमुखी पडतात. बरं. आणि 89,000 लोक, म्हणजे अधिकृत आकडेवारी ही आहे, याच्यापेक्षा कदाचित जास्त असेल. त्यामुळे जनजागृतीची अजूनही गरज आहे. अजूनही लोकांना थांबवणं आवश्यक आहे. अजूनही लोकांना जबाबदारीनं वागण्याचं भान देण्याचं, मला वाटतंय जबाबदारीची जाणीव करून देण्याची गरज आहे. नक्कीच. आणि ही जाणीव आपण आपल्या ह्या माध्यमातून देतच असतो. आणि खरं तर प्रसार माध्यम हे एक उत्तम खरं तर माध्यम आहे या सगळ्या गोष्टींसाठी. मला खरं तर तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आज जागतिक एड्स दिन आहे. एड्स बद्दल अनेक लोकांना खूप काही माहिती देखील पडलेली आहे. मात्र अनेकदा हा रोग कसा लागतो किंवा ह्याची लक्षणं काय असतात हे समजत नाही, किंवा जनजागृती तितक्या प्रमाणात पोहोचलेली नाही खेडोपाड्यांमध्ये, खास करून आपण बघितलं तर त्याविषयी काय सांगाल? मी सर्वांना सांगू इच्छितो पुन्हा एकदा की हा एक विषाणूजन्य आजार आहे. विषाणू म्हणजे इतका लहान तुकडा असतो, तो मायक्रोस्कोप खाली, सूक्ष्मदर्शकाखाली दिसत नाही. तो एक गुणसूत्राचा, DNA चा, RNA चा तुकडा असतो. हा RNA चा एक तुकडा असतो. विष अणू, अतिशय लहान तुकडा, ज्याला फारसा आकार वगैरे काय असत नाही, हा आपल्या शरीरात प्रवेश करतो. इथं मी एक स्लाइड दाखवतो. यामध्ये विषाणूचं चित्र दाखवलेलं आहे. आणि या विषाणूच्या आतमध्ये जे काही प्रथिन आणि RNA चा भाग जो असतो तो कारणीभूत असतो आजाराला. आणि हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि प्रवेश केल्यानंतर याला ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणतात, कारण हा फक्त माणसावर अटॅक करतो. बरं. मांजरांवर किंवा माकडांवर परिणाम करणारे विषाणू वेगळे आहेत. आणि होतं काय की 4 प्रकारांनी हा पसरतो. ही स्लाइड आपण मोठी करून बघूया. पहिला जो महत्वाचा प्रकार आहे तो असुरक्षित लैंगिक संबंध. 90% अधिक व्यक्तींमध्ये असुरक्षित लैंगिक संबंधामुळे हा आजार पसरतो. आणि याच गोष्टीवर पुन्हा भर देण्याची गरज आहे. केवळ खालच्या वर्गातल्या, म्हणजे म्हटलं जातं की मजूर, कामगार किंवा शोषित, अज्ञानी याच वर्गात आहे ही गोष्ट खरी आहे. पण याच वर्गात आहे एवढी 100% ही सत्यता नाही आहे. तर वरच्या वर्गात सुद्धा आहे. जो शिकलेला आहे, जो सुशिक्षित आहे, जो ग्रॅज्युएट आहे, जो नोकरी करतो, अशा वर्गात सुद्धा आहे. कारण बेजबाबदार वर्तन, आपण म्हणतो की वेश्यागमन केल्यानंतर किंवा सेक्स वर्करकडे गेल्यानंतर एड्स होतो, ही गोष्ट अर्धसत्य आहे.
आपल्या समाजामध्ये एड्स बाधित किंवा HIV ग्रस्त कोणत्याही व्यक्तीशी जर लैंगिक संबंध आला आणि जो असुरक्षित असतो म्हणजे कंडोम किंवा निरोध न वापरता जर लैंगिक संबंध केला तर HIV ची बाधा होऊ शकते, हे आजच्या निमित्तानं सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि जबाबदारीने वागलं पाहिजे. दुसरा प्रकार आहे तो प्रेग्नन्सी म्हणजे गरोदर मातेकडून मुलाकडे होणारा आजार, तोही बराच आटोक्यात आलाय. औषधोपचार जर घेतला तर अशा मातांच्या पोटी येणारं मूल हे HIV निगेटिव्ह असू शकतं. तिसरा प्रकार म्हणजे इंजेक्शनद्वारे, पण ही संख्या खूप कमी आहे आता, कारण अशा प्रकारच्या दूषित सुया वापरण्याचं आपल्या देशात तरी प्रमाण कमी आहे. आणि चौथा प्रकार म्हणजे दूषित रक्त संक्रमण. आजकाल HIVच्या ज्या टेस्ट आहेत त्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड बेस्ड टेस्ट ज्या आहेत त्या केल्या तर आपल्याला निर्दोष रक्त मिळू शकतं. आणि रक्त घेणाऱ्या सर्वांनी आग्रह धरावा की HIV ची ही NAT टेस्ट केली का बाबा, थोडा खर्च येतो पण आपण त्यापासून दूर राहू शकतो. तर अशा रीतीनं HIV चा प्रसार होतो आणि आपण HIV ग्रस्त एखादी व्यक्ती होऊ शकते. बरोबर आहे. अर्थातच आज आपला विषय जो आहे तो HIV, एड्स, TB आणि श्वसन विकार. खरं तर मला प्रश्न पडला, श्वसन विकार आणि एड्स ह्याचा काय संबंध आहे का? मोठा संबंध आहे. काय होतं की HIV आणि एड्स हे दोन भाग वेगळे आहेत. मला सर्वांना पुन्हा सांगावंसं वाटतं की HIV ची बाधा झाली की घाबरून जायचं कारण नाही. HIV बाधा आणि एड्स होणं यामध्ये महत् अंतर आहे. HIV ची बाधा म्हणजे संसर्ग झाला पण हा संसर्ग वाढत वाढत गेला आणि उपचार नाही घेतले तर शेवटच्या टप्प्यामध्ये एड्स होतो. इथे एक स्लाइड दाखवले. सुरुवातीला एड्सचा विषाणू एकच असतो, 2 असतात, नंतर हळूहळू लाखोनी वाढत जातात आणि जसजसे वाढत जातील तसतसे आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशीवर ते अटॅक करतात. या चित्रामध्ये दाखवलंय. आणि पांढऱ्या पेशी म्हणजे सैनिक पेशी, जवान पेशी, शरीराचं रक्षण करणाऱ्या. यांना एकदा मारहाण झाली, एकदा यांना मृत्युमुखी पाडलं की संधिसाधू रोग वाढतात आणि संधिसाधू रोगामध्ये अग्रगण्य असतो तो TB. HIV मध्ये सर्वात जास्त प्रमाणात होणारा आजार म्हणजे क्षयरोग, क्षयरोग म्हणजे TB, म्हणून हा संबंध आहे. याशिवाय TB शिवाय न्यूमोनिया वेगवेगळ्या प्रकारचे ह्या श्वसन विकाराच्या संबंधामध्ये होतात, HIVच्या रुग्णांमध्ये होतात. आणि बरेचसे प्रकार जे आहेत ते जीव घेणे असतात. म्हणजे रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, न्यूमोनिया वाढत जातो, 2-3 दिवसात 4 दिवसात कदाचित जर निदान नाही झालं तर तो मृत्युमुखी पडू शकतो. आणि बरेचसे रुग्ण जे आहेत हे स्मोकिंग करत असतात, धूम्रपान करत असतात, यामुळे सुद्धा त्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि हे सगळे आजार त्याच्यावर अटॅक करतात. म्हणून TB आणि श्वसन विकार हे एड्सच्या रुग्णांमध्ये म्हणजे वेगवेगळे फंगस असतात, वेगवेगळे व्हायरसेस असतात, परजीवी जंतू असतात, टॉक्झोप्लाझ्मा सारखे, हे सगळे जीवाणू, विषाणू आणि परजीवी हे सगळे फुफ्फुसावर आक्रमण करतात. म्हणून HIVच्या रुग्णांनी फुफ्फुसांवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये खूप हे जास्त प्रमाणात असतं. बरोबर आहे. अर्थातच आता आपण जर TB बद्दल बोलतोय किंवा श्वसन विकार एकूणच ह्याच्याबद्दल बोलतोय आणि ह्याचा परस्पर संबंध एड्सशी आहे, तर नक्कीच अशा पेशंट्सने खरं तर कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करण्याची गरज नाहीये. खरं तर डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन ट्रीटमेंट सुरू करणं आणि त्यानंतर येणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जोपासणं फार महत्वाचं आहे. एकूण लक्षणं काय दिसतात TBच्या रुग्णांमध्ये, तर त्याबद्दल काय सांगाल? HIV आणि TB हे दोन रोग राहू आणि केतू आम्ही म्हणतो. बरं. कारण HIVचा आजार हा TBचा आजार वाढवतो आणि ऍट द सेम टाइम TBचा आजार हा HIVचे जंतू वाढवतो. त्यामुळे हे दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून रुग्णावर अटॅक करतात. आणि ह्या रुग्णांची लक्षणं थोडी वेगळी असतात. म्हणजे क्षयरोग जो होतो मुख्यत्वे करून फुफ्फुसामध्ये होतो. इथे फुफ्फुसाची मी चित्र दाखवलेली आहेत. रुग्णाला जी लक्षणं असतात, HIV नसलेल्या रुग्णामध्ये संध्याकाळचा ताप येणं, बारीक घाम येणं रात्री, भूक मंदावणं, खोकला येणं, खोकल्यातून रक्त पडणं, बेडका पडणं, ही लक्षणं HIV बाधित रुग्णामध्ये दिसतीलच असं नाही. लक्षातच येत नाही ते. कारण अशा रुग्णांना केवळ बारीक ताप येतो आणि त्या तापाचं निदान होत नाही. पायरेक्झिया ऑफ अननोन ओरिजिन अशी संज्ञा आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये आहे. अशा प्रकारचे रुग्ण यामध्ये प्रेझेंट होतात आणि लक्षणं दिसत नाहीत. TBच्या रुग्णामध्ये दिसणारा थुंकीतला जंतू हा HIVच्या रुग्णामध्ये दिसत नाही. तेव्हा बरेचसे रुग्ण
हे अशा लक्षणांच्या शिवाय असतात, म्हणून त्यांना आयडेंटिफाय करणं, त्यांना लक्षात घेणं आणि डॉक्टरनी त्याचं निदान वेळेवर करणं फार महत्वाचं असतं. यासाठी तातडीनं चेस्ट एक्सरे, छातीचा एक्सरे काढणं, थुंकीची तपासणी करून त्यामध्ये काही मिळतं का बघणं आणि त्या अवयवानुसार, म्हणजे हा आजार केवळ फुफ्फुसात होतो असं नाही, तर मानेवरच्या गाठी असतात, लसिका ग्रंथींचा टीबी लिम्फॅडिनायटिस किंवा पोटाचा क्षयरोग होतो, काही व्यक्तींमध्ये त्वचेचा क्षयरोग होतो, मूत्रपिंडाचा क्षयरोग होतो. या त्या अवयवानुसार डॉक्टरनी त्याची तपासणी करायला हवी. आणि आणखीन एक गंमत अशी आहे, गंमत म्हणण्यापेक्षा गंभीर गोष्ट आहे, की जगातल्या 40% लोकांमध्ये टीबीचा संसर्ग सर्वांना कधी ना कधी होतो. 40%. बघा, संसर्ग होतो पण आजार होत नाही. पण या 40% लोकांना, म्हणजे आपण इथे स्टुडिओमध्ये समजा एक 10 लोक असू, तर 10 पैकी 4 लोकांना कधी ना कधी संसर्ग झालेला आहे. या लोकांना आयुष्यभरात टीबी होण्याची शक्यता 10% असते, म्हणजे सर्वसामान्य माणसाला. पण HIV रुग्ण जो असतो, त्या माणसाला जर टीबीचा संसर्ग झाला तर ही आजार होण्याची जी टक्केवारी आहे ती एका वर्षात 10% असते. म्हणजे ही टक्केवारी प्रचंड वाढते. त्यामुळे आपल्या भोवताली क्षयाचे जंतू भरपूर असतात. त्यामुळे या लोकांनी आपली काळजी घेऊन लक्षणं ओळखून तातडीनं उपचार घेणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण म्हणतो की लोकांना HIV रुग्ण झालेल्या लोकांपासून सावध राहायला पाहिजे. मी म्हणेन उलट म्हणेन की HIV ची बाधा झालेल्या लोकांनी इतर जंतू संसर्ग झालेल्या लोकांपासून लांब राहायला पाहिजे. त्यांना इन्फेक्शन जास्त वेगात होऊ शकतं आणि अर्थात वेगवेगळ्या रोगप्रतिकारक शक्ती कुठेतरी कमी झाली, खूप कमी झाली असते. तो तर कळीचा मुद्दा असतो आणि त्यामुळेच हे आजार वेगवेगळे होतात. बरोबर आहे. म्हणजे खरं तर HIV एड्स ग्रस्त लोकांनी देखील स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्यांना दूर लोटून चालणार नाही आपल्या सर्वसामान्य लोकांना. कारण हा आजार आपण पुढे बघणार आहोत. हा आजार कुठल्याही साध्या गोष्टीने, हवेतून, स्पर्शातून वगैरे पसरत नाही. त्याच्याबद्दल भेदभाव करायचा नाही. आणि या वर्षीचं गैरसमज आहे असं म्हणायला अगदी मोठा गैरसमज आहे. त्यामुळे आपण वेगळ्या नजरेनेही बघायला नको. सगळे एकसंघ होऊन याच्याविषयी लढा द्यायला पाहिजे, हेच तर या वर्षीचं ब्रीदवाक्य आहे. खरं. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया डॉक्टर आणि अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज जागतिक एड्स दिन आहे आणि ह्याच निमित्ताने आपण HIV, एड्स आणि अर्थातच टीबी आणि श्वसन विकार ह्या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर अनिल मडके. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर, अशा रुग्णांमध्ये आपण मगाशी बोलत होतो जे टीबीचे रुग्ण आहेत खास करून, त्यांनी नेमक्या कोणत्या तपासण्या करणं आवश्यक आहे की जेणेकरून पुढे जाऊन एड्स सारखा गंभीर रोगाला त्यांना सामोरं जावं लागणार नाही? मुळात आपल्या लक्षणांकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं. जर भूक कमी होत असेल, वजन कमी होत असेल, बारीक ताप येत असेल आणि तापाचं निदान होत नसेल आणि श्वसनाशी संबंधित कुठलीही तक्रार, थोडासा खोकला येणं, थोडी धाप लागणं, अशी जर तक्रार असेल तर ताबडतोब तज्ज्ञांकडे जावं. आणि टीबीच्या संबंधित तपासणी मी सांगितली. आता HIV बद्दल बरेच लोक काय करतात की घाबरून जातात आणि आमच्याकडे असा अनुभव आहे की HIV ची चाचणी करून घ्यायची आणि लक्षणं नाहीत म्हणून वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घ्यायची नाही, हे करायला नको. आणि HIV साठीच्या CD4 चाचणी आणि व्हायरल लोड ह्या 2 चाचण्या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि न्यूक्लिक ऍसिड बेस्ड टेस्ट आहेत, त्या करून औषध योजना करतात. ती औषधोपचाराची योजना व्यवस्थितपणे राबवली तर हे रुग्ण व्यवस्थितपणे बरे होतात हा अनुभव आहे. म्हणजे HIV ग्रस्त टीबी हे बरे होत नाहीत, नाही ते बरे होतात. अर्थात HIV एड्स मध्ये जेव्हा टीबी होतो त्याच्या शिवाय श्वसन विकाराचे कोणते खरं तर प्रकार आपल्याला दिसून येतात खास करून? अगदी महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना जेव्हा दम लागतो, धाप लागते, खोकला येतो आणि ह्या रुग्णांचं निदान होत नाही तेव्हा इतर आजारांविषयीची तपासणी डॉक्टरांनी करून घ्यायला हवी. म्हणजे सर्वसामान्य रुग्णामध्ये दिसणाऱ्या महत्वाच्या रुग्णांपैकी पल्मोनरी हायपरटेन्शन नावाचा एक आजार आहे ज्यामध्ये फुफ्फुसातलं ब्लड प्रेशर वाढतं आणि या रुग्णांची धाप काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे HIV शी रिलेटेड हा वेगळा आजार आहे, याची ट्रीटमेंट लोकांनी घ्यायला हवी, त्यासाठी तपासण्या करून घ्यायला हव्यात. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे निमोनिया होतात. निमोनिया म्हणजे फुफ्फुसाचा दाह, वेगवेगळ्या विषाणूंमुळे, वेगवेगळ्या फंगायमुळे म्हणजे बुरशीमुळे, वेगवेगळ्या परजीवी जंतूमुळे निमोनिया होतो आणि या निमोनियाची लक्षणं वेगळी असतात. अत्यंत वेगानं वाढणारा हा निमोनिया असतो.
यामध्ये त्वचेचे काही विकार, त्वचेवर काही पुरळ पुटकुळ्या सुद्धा उठू शकतात आणि याच्या साठी आपण ब्रॉन्कोस्कोपी नावाची एंडोस्कोपी करतो, त्यातून स्त्राव काढून ती तपासणी करतो, कल्चर करतो किंवा ब्लड बेस्ड टेस्ट करतो आणि त्यानुसार निमोनियाचं निदान होऊन त्यांना उपचार देता येतो. तोंडामध्ये काही चट्टे उठतात काही लोकांच्या, या रुग्णांना सीटी स्कॅन करून सुद्धा याची तपासणी करता येते. आणि एक प्रकारचा कपोसी नावाचा सार्कोमा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर सुद्धा या HIV रुग्णांमध्ये असतो, पण त्याचं प्रमाण सुदैवानं आपल्याकडे कमी आहे. आणि याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरसेल निमोनियाज, त्यात LIP म्हणजे लिम्फोसायटिक इंटरसेल निमोनिया नावाचा एक निमोनिया आहे, म्हणजे निमोनायटिस, तर हा आजार सुद्धा त्यांच्यामध्ये कॉमन असतो. बरोबर. पण जेव्हा HIV एड्स किंवा TB ह्यापैकी आपल्याला जर झालं तर रुग्ण बरा होत नाही असा एक समज आहे. अजिबात नाही, तो गैरसमज आहे. खरं तर सर्वसामान्य रुग्णामध्ये क्षय झाल्यानंतर जसा तो बरा होतो तसा हाही बरा होतो. त्याला फक्त गरज असते की दोन्ही प्रकारची औषधं नियमित घेण्याची, आणि खास करून TB साठीची HIV ची औषध योजना वेगळी आहे, त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज असते. बरोबर आहे. गैरसमज अनेक आपण बघितलं, समजपेक्षा गैरसमज जास्त प्रसरतात एखाद्या रोगाविषयी, आणि हे खरं तर आपलं काम आहे, कर्तव्य आहे की हे सगळ्या गोष्टी जनजागृती करणं. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. HIV एड्स, TB आणि श्वसन विकार ह्या विषयावर आज आपण चर्चा करतोय. डॉक्टर अनिल मडके आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार. डॉक्टर, अर्थातच नेमकी ह्या रुग्णांनी खास करून काय काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयी मार्गदर्शन काय कराल? HIV ची बाधा झाली तर मुळात पहिली गोष्ट घाबरून जाऊ नये. बरं. आजकाल एड्स म्हणजे मृत्यू हे समीकरण खोटं झालेलं आहे. जर HIV ची बाधा झाली तर घाबरून न जाता HIV ची बाधा झाली म्हणजे एड्स झाले असं समजू नये. मी पुन्हा एकदा हे सांगतोय. आणि HIV ची बाधा झाली तर त्याच्या बरोबरच्या चाचण्या ज्या आहेत म्हणजे CD4 काउंट आणि व्हायरल लोड लगेच करून घ्यावा, आणि आपल्याला कुठला संधी साधू जंतू पकडू नये यासाठी काळजी करावी, आणि उपचार पहिल्या दिवसापासून घ्यावा. कारण हा फार कळीचा मुद्दा, महत्वाचा मुद्दा आहे. लोक उपचार घेत नाही. मला काही होत नाही, मला काही झालेलं नसेल, तो विषाणू विसरत नाही आपल्याला, तो विसरत नाही, तो आत वाढतो आणि तो लाखोनी वाढत जातो. दररोज लाखोनी त्याच्या कॉप्या तयार होत असतात. त्यामुळे उपचार घेणं हा कळीचा मुद्दा आहे. उपचारामध्ये गोळ्या वेगवेगळ्या असतात आणि बऱ्याच लोकांना, मी तर स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे, साईड इफेक्ट्स होतात. गोळ्यामुळं अशक्तपणा येतो, उलटी येते, अंगावर रॅश येते, अंग दुखायला लागतं, चक्कर यायला लागते. बऱ्याचदा मेंदूमध्ये वेगवेगळे प्रकार घडतात आणि भरकटल्यासारखा होतो माणूस, असंबंध बोलायला लागतो. हे सगळे उपचाराचे जे साईड इफेक्ट आहेत त्याच्यावर मात करून पुढे जायला पाहिजे. बरेच लोक काय करतात हे सांगत नाही डॉक्टरना, किंवा औषधं काही वेळा महाग असतील तर अर्धवट औषध उपचार घ्यायचे, हे काही करायला नको. आणि या HIV बाधित लोकांनी स्वतःची काळजी करणं फार महत्वाचं आहे. त्याबरोबर आज मला कळकळीने सांगा असं वाटतं की जर HIV बाधित व्यक्ती जर पुरुष असेल तर त्यांनी आपल्या पत्नीला विश्वासात घेऊन सांगायला हवं. खरंय. आणि कारण मला वाटतं की हा महत्वाचा मुद्दा आहे. पण त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा ह्या अनुषंगाने असा आहे की HIV बाधित रुग्णांनी प्रसार करू नये ह्या रोगाचा. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मध्यंतरी एक अशी बातमी होती, कुठल्या तरी देशातली, आपल्या देशातली नव्हे, ती कॉलेजची मुलगी HIV बाधित झाली म्हणून तिनं पण केला आणि साधारण एक 400 लोकांना मी देणार आहे या वर्षात HIV असं ते, मला वाटतं तो एक व्हिडिओ होता. आणि त्यात सत्यता किती आहे मला माहिती नाही, पण तिने निम्मी संख्या केलेली आहे. आणि कॉलेजच्या मुलांना मुद्दाम तिनं HIV फॅमिलीमध्ये आणायचं असा सूड जो उगवण्याचा प्रकार आहे तो करू नये. आणि HIV ची बाधा म्हणजे मी बाहेरच्या लोकांचं नाही सांगत, टाळता येईल. HIV म्हणजे बाधित जे रुग्ण आहेत त्यांनी खरं तर त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि आपल्या बरोबरच्या लोकांना देखील विश्वासात घ्यायला पाहिजे की जेणेकरून ते देखील आपल्याच प्रमाणे आहेत. नाही, यासाठी आपल्या समाजाने आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे. कारण काय, HIV ची बाधा झाली म्हणजे आभाळ कोसळल्यासारखं काहीतरी झालं असा जो समज आहे, त्यामध्ये एक अस्पृश्यता आहे ती काढून टाकायला हवी. आणि आज मला सांगायचं आहे की
HIV बाधित पुरुषांनी आपल्या बायकोची तपासणी करून घ्यावी, पत्नीची तपासणी करून घ्यावी. ती जर निगेटिव्ह असेल तर निरोध कंडोम वापरूनच संबंध ठेवावा. आणि हे जर केलं नाही तर बिचाऱ्या निर्दोष बायकोला HIV ची बाधा होऊ शकते. आणि पुढे जाऊन मी सांगेन की वार्षिक तपासणीमध्ये सर्व स्त्री पुरुषांनी आपली HIV ची चाचणी करून घ्यायला काहीच हरकत नाही. मी सांगेन की HIV ची बाधा झालेल्या व्यक्तीने आपल्याला काही कट झाला म्हणजे कुठे लागलं, जखम झाली तर आपलं रक्त दुसऱ्या व्यक्तीच्या लागलेल्या त्वचेला संपर्कात येऊ नये ही काळजी घ्यावी. आणि अर्थात स्वतःची काळजी घेण्याबरोबर इतर लोकांमध्ये, विशेष करून रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या सर्व स्टाफनी, डॉक्टरनी, नर्सेसनी, लॅब कर्मचाऱ्यांनी आपली काळजी घेऊन त्या रक्ताचा संपर्क आपल्याशी येऊ नये म्हणजे कट झालेल्या त्वचेशी याची काळजी घ्यायला हवी. आणि सगळ्यांनाच मी सांगेन की HIV ची बाधा म्हणजे वाईट नाही आहे, याच्यावर उपचार नाही आहेत म्हणून आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर लांबच राहिलं पाहिजे. पण HIV बाधित व्यक्तींशी आपण चांगलं वागायला पाहिजे. आपण वी शुड नॉट हा फार महत्त्वाचा अजून एक मुद्दा आहे. ही स्लाइड मुद्दा मी दाखवण्यासाठी तुम्हाला सांगेन, हेट द डिसीज बट नॉट द डिसीज्ड. त्या आजाराचा तुम्ही दुस्वास करा, त्या माणसाचा, त्या व्यक्तीचा दुस्वास करू नका. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांसमोर मांडलेला आहे. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही खूप छान मार्गदर्शन एकूणच या विषयाबद्दल केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.